विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. चूक कुणाकडून घडत नाही. ओके. पण झालेली चूक ज्याला समजून येते आणि ती चूक न करता जो परत यश मिळवून दाखवतो तोच कमबॅक करतोय. मी कमबॅक बॅच बद्दल बोलणार आहे या व्हिडिओमध्ये. हा कुणाची बॅच आहे? ती ड्रॉपर स्टुडंटची आहे. मी त्यांना कम करणारे स्टुडंट आहे असं म्हणतोय. हा, नुकसान झालं. कुणाचं होत नाही. होतं रे. माझं झालं होतं नुकसान. ओके. मला माहिती आहे प्रॉपर गाईडन्स नसेल तर काय होतं नुकसान ते. आणि जर तुम्हाला प्रॉपर गाईडन्स मिळाला, तर प्रॉपर तुम्ही कमबॅक करणारच. माझ्याकडे अशी बरीचशी मुलं जॉइन आहेत, की ज्यांना 10वी ला ना 95 प्लस पर्सेंटेज होते. नाही सीईटीत जमलं, नाही जमलं. म्हणजे संपलं का करियर? फिनिश झालंय? बिलकुल नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना रे बाळांनो, फिनिक्स पक्षी जो राखेतून भरारी करतो, घेतो, तसा तुम्ही आहात लक्षात घ्या. सर आम्ही तुमची बॅच नाही घेऊ शकत. ऑलरेडी आम्ही कुणाची तरी बॅच घेतलेली आहे. छान. घेतले ना बॅच काही हरकत नाही. स्ट्रॅटेजी तर तुम्ही फॉलो करू शकता की नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्याकडे असे ड्रॉपर स्टुडंट आहेत लक्षात घ्या. आता नाव काय घ्यायचं? नाव घेऊ शकत नाही. ओके. माझ्याकडे असा एक ड्रॉपर स्टुडंट आहे, की तो आला माझ्याकडे, ड्रॉप घेतला होता, अभ्यास केला छान, पी-आय-सी-टी सी-एफ मिळालं. मला असं पण ड्रॉपर आहेत, की ज्यांना सी-ओ-ए-पी मिळालंय. लास्ट इयर आमचा एक ड्रॉपर आहे. त्याला इथं अभ्यासाचं वातावरण फक्त मिळालं बास. इथं राहून माझ्या समोर बसलेला असायचा तो आणि अतिशय छान सांगताना आनंद होतोय. सी मध्ये आता येतो लक्षात घ्या. अरे कितीतरी मुलं आहेत अशी, कितीतरी मुलं आहेत. पण थांबा, मी तुम्हाला सावध करतोय वेळीच. एक लक्षात घ्या, आपण आता ड्रॉप घेतलाय. आपण कमबॅक करणारच आहोत. पण एकदम जेव्हा लढाईची वेळ येते ना, काही जण माघार घेतात. हां, मी सांगितलंय, बघितलंय, ऑब्झर्व्ह केलंय लक्षात घ्या, की काय ऑब्झर्व्ह केलंय? मी सांगितलंय बऱ्याच वेळा कोणती गोष्ट सुरुवात छान होते. अभ्यास खूप छान होतो, नोट्स बनवताय, सगळं छान चाललंय. पण तुमचं मन परीक्षा जशी जवळ येईल की नाही, विचित्र विचार करायला लागतंय. ओके, डिस्टर्बन्स क्रिएट होतोय मग. मी तुम्हाला सांगतो लास्ट इयरच्या 2 मुलांचा वाईट अनुभव सांगतो. शेवटचे 6 महिने क्लासच जॉइन केला नाही. नाही, आम्ही घरी अभ्यास करतोय. आता पोर्शन क्लिअर आहे. आम्ही आता टेस्ट सीरीज जॉइन करतोय, हे करतोय, ते करतोय. अरे एकाला फक्त 40 पर्सेंटाइल पडले, दुसऱ्याला 89 पडले, पण तो 99 चा स्कोर होता. पण या उलट ज्यांनी शेवटपर्यंत अभ्यास केला त्यांना चांगले मार्क मिळाले. मग स्ट्रॅटेजीचा पहिला पॉइंट काय? शेवटपर्यंत विश्वास ठेवायचा आहे. शेवटपर्यंत कॉन्फिडन्स डगमगू द्यायचा नाहीये. मग चला स्ट्रॅटेजीला सुरुवात करूया. कमबॅक बॅच आपल्या प्ले स्टोअरवरून आपलं जे सह्याद्री ट्युटोरियल हे ॲप्लिकेशन आहे ना, त्याच्यावरती आहे बरं का. आणि कमबॅक बॅच ही आता जोरात सुरू होणार आहे. त्याच्यावर 100% रेकॉर्डेडच लेक्चर तुम्हाला प्रोव्हाईड केले जाणार आहेत. बरं, स्ट्रॅटेजीला सुरुवात करतोय. क्वेशन बँक. एखादी जादू होते ना, जादू किंवा एखादी गोष्ट समजते ना, की त्यानं आपलं लाईफ चेंज होतं ना, तशी गोष्ट मला समजली. मी जेव्हा हे गेले 1 महिनाभर सेशन्स घेतोय मुलांचे. YouTubeवर लाईव्ह मी सुरू केलंय. अरे, हजार अडचणी येतात रे त्याच्यात. आता मागच्याच लाईव्ह सेशनमध्ये इंटरनेट टोटली ऑफच झालं. ओके. म्हणजे एअरटेलचं ते फायबर काय ऑप्टिक्सचं नेटवर्क आहे, ते तिथून टोटली नेटच झिरो झालं. कनेक्टच होता आलं नाही. पण माझी मुलं एक्सेप्ट करतात बरं का. नेक्स्ट पुन्हा ते लाईव्ह स्ट्रीमला पुन्हा ते मी कंडक्ट करून क्लिअर करतो बरं का. पण ते लाईव्ह स्ट्रीम घेत असताना, स्लाइड्स करत असताना पी-वाय-क्यू घेतोय मी 2025च्या. अरे शॉकिंग! शॉकिंग तुम्हाला पहिला हे दाखवतो, हे वाचा. वेदांत नावाचा एक स्टुडंट आहे. त्याचा मेसेज आला होता लक्षात घ्या. ओके. सर मी तुमची ड्रॉपर बॅच घेतली होती. आता एका टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन त्यानं घेतलेलं आहे. त्याचं मनापासून अभिनंदन. तुम्ही सगळेच विषय खूप छान शिकवता. स्पेशली जे केमिस्ट्री शिकवता ना, त्यातली क्वेशन्स आहे तशी येतात. अरे येणारच रे क्वेशन. रोसेनमन रिडक्शनमध्ये पॅलॅडियम ऑन BaSO4 हा कॅटलिस्ट वापरला जातो. तोच वापरला जाणार आहे. बदलेल का कॅटलिस्ट? नाही ना बदलणार. मग कसं काय चेंज होईल? अरे नाहीच होत चेंज. मी तुम्हाला सांगू का नाहीच होत चेंज. आणि प्रत्येक लेक्चरमध्ये मी 20-30, 20-30 क्वेशन सॉल्व्ह करून घेतोय विथ सोल्युशन छानपैकी. म्हणून तर लाईव्ह होत नाही ना. लाईव्हमध्ये थांबावं लागतं. तुमच्या ॲन्सर्सचा एक वेळ जातो त्याच्यात. रेकॉर्डेडचा प्लस पॉइंट काय आहे, की तुम्हाला पाहिजे तसा व्हिडिओ तुम्ही पॉज करू शकता. ओके. आणि लाईव्हमध्ये सगळ्यांच्यावर पळापळ होते काही मुलांची बरं का. रेकॉर्डेडमध्ये नाही होत. आणि इथं माझं ऐकावंच लागेल तुम्हाला लक्षात घ्या. लाईव्ह मी YouTubeवर घेतोय. ॲपवरती रेकॉर्डेडच देतोय लक्षात घ्या. बरं. पण तुम्हाला कॉन्टॅक्ट करणं अवघड वाटते. पण खूप ट्राय केला पण तुमच्याशी बोलणं झालं नाही. मी बोलतो माझ्याजवळ 1 दिवस थांबून बघा तुमच्या पण लक्षात येईल. आता कालचं लाईव्ह सेशन रात्री 11:45 वाजता एंड झालं. 11:45 वाजता एक पालक येऊन थांबले होते मला भेटण्यासाठी. आजच्या लाईव्हला पण तसंच झालं म्हणूया आपण. मी तुम्हाला सांगतो लास्ट टाईमच्या लाईव्हला पुन्हा पालक आले होते. म्हणजे येतायत पालक, भेटतायत. मग पालकांशी बोलताना कधी-कधी तासंतास जातात लक्षात घ्या बरं का. पण नाही, मी तुम्हाला सांगतो, आता मुद्द्याचं बोलूया. क्वेशन बँक म्हणजे काय प्रकार आहे? क्लिअरली सांगतो
टेक्स्टबुक. 80 to 90% क्वेश्चन तुमच्या सीईटीच्या पेपर मधले, टेक्स्टबुक मधले ॲज इट इज असणार आहेत किंवा थोडासा चेंज असेल. थोडा नॉमिनल चेंज, पण तो चेंज ते न्यूमेरिकल बघितलं की तुम्हाला आठवणार की टेक्स्टबुक मधलं असणार आहे. मग आपली पहिली स्ट्रॅटेजी काय की टेक्स्टबुक सॉल्व्हिंग कमीत कमी 3 वेळा व्हायला पाहिजे. मॅथ्स बोलतोय मी. मॅथ्ससाठी बोलतोय, केमिस्ट्रीसाठी टेक्स्टबुक मधले प्रश्न 100% येणार. मॅथ्समध्ये का बोलतोय? अरे मॅथ्समुळेच मुलं पॅनिक मोडमध्ये गेल्या वर्षी गेले होते. मॅथ्समुळेच मुलं पॅनिक मोडमध्ये गेले होते. लेंथी क्वेशन्स आहेत, अटेम्प्ट होत नाहीये, जेईई लेव्हलचे क्वेशन्स आहेत. असू दे, आम्ही एका क्वेशनला 3 मिनिटं वेळ घेतो. 30 प्रश्न आमचे सॉल्व्ह होऊ देत. 60 मार्क पडू देत. तरी आम्ही 95 क्रॉस करणार माहिती मिनिमम. पण आम्ही 2.5 मिनिटं जर वेळ लावला एका प्रश्नासाठी, तर आमचे अजून जास्त क्वेशन सॉल्व्ह होऊ शकतात. टायमिंगच मॅटर करते लक्षात घ्या. केमिस्ट्री तर 100% तुम्हाला मी सांगू का? 100 ऑर्गॅनिकचे प्रश्न सोडवायला म्हणजे प्रॅक्टिस करताना आम्हाला 400-500 सेकंदात लागतात. 4-5 सेकंदात एक क्वेशन सॉल्व्ह होतोय. अरे खूप सोपं आहे. खूप सोपं आहे. बरं. स्टीफन्स रिएक्शनमध्ये काय यूज होतं? स्टॅनस क्लोराईड यूज होतं लक्षात घ्या. मग स्टॅनस क्लोराईड शोधायला किती वेळ लागतोय? हाइन्सबर्ग रिएक्शनमध्ये बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड यूज होतं. ते विचारतात लक्षात घ्या. बरं. तर मी तुम्हाला सांगतो 3 वेळा सोडवायचं म्हणजे काय? पहिल्यांदा सोडवताना वेळ लागेल. मग समजा माझ्याकडे एका एक्सरसाइजमध्ये 50 क्वेशन्स आहेत. तर त्यातले मला 30 क्वेशन्स सॉल्व्ह झाले बाळांनो. पण 20 क्वेशन्सला मला कोणाची तरी हेल्प घ्यावी लागली. ओके. पहिल्यांदा. सेकंड टाईम सोडवताना ना हे ते 30 तर सुटणारच आहेत. ह्यातले अजून 15 सुटणार आहेत. तरी 5 प्रश्नासाठी पुन्हा मदत घ्यावी लागणार आहे. आता तिसऱ्यांदा सोडवताना हे एकदम बघितल्या सगळं आठवणार आहे. पण हे 5च्या 5ही सॉल्व्ह होणार आहेत. हे इनिशियल पुन्हा आणखीन अशी लेव्हलला तुम्हाला पोहोचावं लागेलच. पुस्तक उघडल्यावर कुठल्याही गणितावर बोट ठेवल्यावर तुम्हाला आलं पाहिजे. हे ना, हे असं सोडवायचं. बास! यश मिळणारच तुम्हाला लक्षात घ्या. अरे, मी 11th स्टँडर्डच्या बॅचमध्ये गेलो. आमच्या ऑफलाईनमध्ये सुरू होतं. स्ट्रेट लाईन टॉपिक शिकवायचं चाललं होतं. सरांना म्हटलं, "थांबा." मार्क्स ॲप्लिकेशन मी तुम्हाला सांगतो, ओपन केलं. त्यात कुठं स्ट्रेट लाईनवरती जास्त प्रश्न नाहीयेत. मग पी-वाय-क्यूचं बुक घेतलं. बुकमधले प्रश्न, टेक्स्टबुकमधले क्वेशन. ऑलमोस्ट ॲज इट इज. काही प्रश्न तर सॉल्व्हड मधले मात्र आहेत तसे होते. व्हॅल्यू सुद्धा चेंज नाही. मग पहिल्यांदा मला कळालंय, की माझ्याकडे आता क्वेशन बँक आहे, की ज्याच्यातलेच प्रश्न मध्ये येणार आहे. गव्हर्नमेंट चेंज झालेली नाहीये. सीईटी सेलची ती एजन्सी चेंज झालेली नाहीये. फॉर्मॅट तोच आहे. आम्ही ऑब्झर्व्ह केलंय. 2022 चा प्रश्न 2025 ला आलाय. ऑप्शन सुद्धा त्याच आहेत. क्रम सुद्धा तोच आहे. व्हॅल्यू बदललेलं नाहीये, साइन बदललेलं नाहीये. मॅट्रिक्सचा सिम्बॉल तेच आहे. सिम्बॉल म्हणजे मॅट्रिक्स मधल्या व्हॅल्यू पण त्याच आहेत. काही चेंजेस नाहीयेत. मग आता मला सांगा, देईल तेच येणार ना? हे आतापर्यंत केमिस्ट्रीमध्ये गेल्या वर्षी होतं. यावर्षी मॅथ्समध्ये सुद्धा आपल्या टेक्स्टबुक मधलंच येणार. ओके. मग चला आता नेक्स्ट क्वेशन. मॅथ्ससाठी कशी सुरुवात केली पाहिजे? स्ट्रॅटेजीचा पहिला पॉइंट नोट डाउन करून ठेवा. ॲट एनी कॉस्ट ट्रिगो टूच व्हायला पाहिजे. ॲट एनी कॉस्ट ट्रिगो टू व्हायला पाहिजे. ट्रिगो 2 होत असताना फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन, 1 प्लस साइन, 1 मायनस साइन, 1 प्लस कॉस, 1 मायनस कॉस, साइन एक्स प्लस कॉस एक्स. आता साइन एक्स प्लस कॉस एक्सचा कुठला फॉर्म्युला आहे? हां, हां, हां. कोणता आहे? सांगू का? साइन एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला लक्षात घ्या. 1 प्लस साइन 2x हा फॉर्म्युला आहे. हां, आलं बघा. 2 साइन ए साइन बी. कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी. साइन 2x कॉस 2x टॅन 2x. टॅन 3x साइन 3x कॉस 3x. साइन 3x चा वापर करून साइन क्यूबचं इंटिग्रेशन काढावं लागतंय. मग ट्रिगो 2. ट्रिगो 2 झाल्यानंतर काय केलं पाहिजे? ट्रिगो 2 ला इनिशियली वेळ लावा. काही हरकत नाही. ट्रिगो 2 झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो हा इंटिग्रेशनच टॉपिक घ्या. सर डिफरन्शिएशन नाही केलं, डायरेक्टली इंटिग्रेशन. अरे घ्या. होतंय. बेसिक डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले सुद्धा लागतात त्यात लक्षात. जास्त काही इंटिग्रेशनमध्ये काय नाही तुम्हाला. डायरेक्टली करू शकतो तुम्हाला. आणि सगळ्यात इम्पोर्टंट का घ्या माहिती का? हे जे आहे ना 1/x² प्लस a² फॉर्म्युला, 1/x² मायनस a² फॉर्म्युला, 1/a² मायनस x² फॉर्म्युला. हे रूट्स असणारे फॉर्म्युले किंवा रूटमध्ये x² 9 फॉर्म्युल्यात असे. आता बोर्डची एक्झाम द्यायची असेल तर 9चं प्रूफ पण आहे. लाईव्ह सेशनमध्ये सगळं घेतलंय. मग हे करा इंटिग्रेशन. बरं आता हे करत असताना कॅल्क्युलसचं छान होतंय ना. करा की मॅट्रिक्स. एक नंबर टॉपिक आहे. गुणाकार भागाकार पटकन जमला पाहिजे बास. पण लाईव्हमध्ये घेतलाय तो. शॉर्टकट ईझी आहेत आणि क्रॅश कोर्सचे ना 3 ते 4 व्हिडिओज कदाचित असतील बघा रेकॉर्डेड बघा.
जबरदस्त त्यात शॉर्टकट सगळे दिले. तेच तुम्हाला परीक्षेत ॲज इट इज दिसणार आहेत लक्षात घ्या. तर मुद्दा असा आहे, की त्याच्यानंतर कुठले टॉपिक करत जायचे. तर क्लिअरली सांगतो, की तुम्हाला शांतपणे मी सांगतो काय ते बघा. तर तुमचा जास्तीत जास्त भर हा कुठे असला पाहिजे सांगतो. तुम्हाला मी तसाच प्लॅन करणार आहे. वेक्टर घ्यायचा. वेक्टर लाईन प्लेन घ्यायचा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घ्यायचा. त्याच्यानंतर डिफरन्शिएशन पण घ्यायचं डेरिव्हेटिव्ह. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. म्हणजे प्रकार सांगू का तुम्हाला मी? हायेस्ट वेटेज टॉपिक अगोदर संपवायचे आपण. ओके. बरं आता 11वीतलं कोनिक सेक्शन आहे. एवढा मोठा टॉपिक आहे. एक क्वेशन येणार आहे त्याला फक्त. मग ते थोडेसे ठेवूया मागं काही हरकत नाही. पण करायची की कंप्लीट आपण. मग मॅथ्सची पहिली स्ट्रॅटेजी हायर वेटेजचे टॉपिक अगोदर करायचे तुम्ही. कमबॅक करायचंय. तुम्हाला सगळं येतंय. तुम्हाला फक्त तुम्हाला फक्त काय करायचंय सांगू का लक्षात घ्या. की सुरुवात चांगली करायची आणि शेवटपर्यंत टिकून राहायचंय. आता मी सांगतोय फिजिक्स. शांतपणे बघा. नीट लक्ष द्या. एम-व्ही स्क्वेअर अपॉन आर म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स त्याचा फॉर्म्युला आहे पी स्क्वेअर अपॉन एन त्याचा फॉर्म्युला आहे एल स्क्वेअर अपॉन एम आर कोन त्याचा फॉर्म्युला आहे एम आर ओमेगा स्क्वेअर त्याचा फॉर्म्युला आहे एम व्ही ओमेगा. अरे सेंट्रिपिटल फोर्सचे 5 फॉर्म्युले आहेत. त्यातलं हे परीक्षेत आलंय, हे आलंय, हे 24 ला आलंय आणि 25 ला आलंय. आलेच स्विफ्ट मध्ये प्रश्न. मी तुम्हाला सांगतो लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन एम व्ही. लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन रूट मध्ये ट्वाइस एम ई. लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन रूट मध्ये ट्वाइस एम ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. इलेक्ट्रॉनसाठी लॅम्बडा इक्वल्स टू 12.27 स्टॉपिंग पोटेन्शियल एम्स्ट्रॉम युनिट. लॅम्बडा इक्वल्स टू 1.227 लॅम्बडा इक्वल्स टू एमव्हीआर अपॉन बघा सांगतो लॅम्बडा इक्वल्स टू आता नीट लक्ष द्या. मी काय करतोय शांतपणे बघा. हं. हे सगळे काय आहे सांगा? हे काय आहे? डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ आहे. नीट सारख्या परीक्षेमध्ये जेव्हापासून नीटची एक्झाम सुरू झाली कुठलाही पेपर काढा. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ वरती प्रश्न असतो. हे असे फॉर्म्युले आहेत ना, हे तुम्हाला तयार करायला जमले पाहिजे. मग याच्यासाठी मोस्ट इम्पोर्टंट काय, की मला तुम्ही कमेंट करून सांगा बरं का. मी एक ठरवलंय, की कमबॅक बॅचमध्ये फिजिक्स न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही बॅच तुम्हाला फ्री द्यायची असं मला वाटतंय. होय. दिलीच पाहिजे. पुस्तकातले सगळे न्यूमेरिकल्स घेतलेत मी सॉल्ट आणि एक्सरसाइज मधले सुद्धा फिजिक्समध्ये. ऑर्गॅनिकचे चारीचे चारी टॉपिकचे असले परफेक्ट रिव्हिजन करून घेतलेले ना, जबरदस्त न्यूमेरिक ऑर्गॅनिकच्या रिएक्शन्स घेतलेत. मग ही बॅच तुम्हाला फ्री प्रोव्हाईड करतोय मी. ओके. मग तो एक तुमचा आता टार्गेट वाढलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की फिजिक्ससाठी फॉर्म्युले करायचे आहेत. न्यूमेरिकल बॅच पहिला बघा, फॉर्म्युले क्लिअर करा. मग लिस्ट तयार करा पी-वाय-क्यूचे आपले. जेव्हा तुम्ही आता आपल्या कमबॅक बॅचच्या मुलांचं कसं होणार बघा. की फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये तो व्हिडिओ तुम्ही बघणार. पुन्हा तुम्ही क्रॅश कोर्समध्ये तो करणार. मग 2 वेळा तुमचे ते फॉर्म्युले रिवाईज होणार आहेत. त्यामुळे पहिलं टार्गेट काय? फिजिक्स न्यूमेरिकल कंप्लीट करा, क्रॅश कोर्सकडे या. ओके. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ड्रॉपरसाठी अतिशय महत्त्वाची केमिस्ट्रीची स्ट्रॅटेजी. केमिस्ट्रीमध्ये मला 50 पैकी 50 मार्क पाहिजेच आहेत. ऑर्गॅनिकचे मार्क जमणार आहेत. केमिस्ट्रीचा पेपर मला 20च मिनिटात सोडवायचा आहे. मला इतरांपेक्षा पुढे जायचं असेल, तर मला फिजिकल केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल जमले पाहिजेत. ओके. त्याच्यानंतर मला ऑर्गॅनिकच्या रिएक्शन जमल्या पाहिजेत. याच्यावरती जवळ-जवळ 25 किंवा 25 प्लस वेटेज असणार आहे लक्षात घ्या. 25 मार्काचं 25-27 मार्काचं वेटेज असतं ह्या दोघांवरती. इथं नॉर्मली मुलं फसतात लक्षात घ्या. न्यूमेरिकल जमत नाहीत. ऑर्गॅनिक हातातले मार्क घालवतात. तुम्ही पुढे जाणार आहे. तुम्ही इतरांपेक्षा पुढे जाणार आहात. कारण ती बॅचच तुम्हाला मिळाली ना ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची लक्षात घ्या. हे जमणार आहे. आणि आपल्या क्रॅश कोर्समध्ये आपण मगाशी त्या मुलाचं कमेंट तुम्ही बघितलंय. व्हिडिओ तुम्ही बघा लक्षात घ्या आणि तुम्ही पुन्हा क्रॉस चेक करा. त्याच्या बाहेरचं काही येऊच शकत नाहीयेत. 22, 23, 24 प्रश्न 25 ला आलेत. 25 प्रश्न पुन्हा 26 ला येणारच. मग आता मला सांगा, तुम्हाला या कमबॅक बॅच विषयी काहीही डाउट असतील, तर तुम्ही मला WhatsApp मेसेज करा. ओके. आता काय होतंय, हजारो मेसेज येतायत. समजा तासात 2 तासात रिप्लाय नाही मिळाला, तर पुन्हा मेसेज रिसेंड करा. म्हणजे तो वरती राहील, नाहीतर तो खाली-खाली जातोय मेसेज. तुम्ही परत सेंड करा. ठीक आहे. बरं, आता तुमचा लास्ट इयरचा टॉपरला किती पर्सेंटेज होते? रिझल्ट कसा लागला होता? आता मी क्लिअरली सांगतो. एक्स्ट्राऑर्डिनरी रिझल्ट आहे. ऑफलाईनचा तर एक्स्ट्राऑर्डिनरी रिझल्ट होता लक्षात घ्या. ऑनलाईनचा सुद्धा छान आहे. पण मला आता तुम्हाला सांगायचं आहे, की माझ्याकडे ऑफलाईनमध्ये आता जे 120 प्लस मुलं आहेत ना, त्यातली जवळ-जवळ 75 प्लस मुलं अशी आहेत, की जे 99 प्लस पर्सेंटाइलकडे जाणारच आहेत. आणि का नाही जाणार? का नाही जाणार? कारण मी आता टार्गेट केलंय क्वेशन बँकला म्हणजे टेक्स्ट बुकला. मी तुम्हाला जस्ट सांगतो.
मॅथ्समध्ये 60 पडले, केमिस्ट्रीमध्ये 35 पडले आणि फिजिक्समध्ये 15 पडले. ओके. करा काउंट. 5 आणि 5 10. चला 1, 1 आणि 1 2, 5, 11. 110 मार्क म्हणजे हे 97 पर्सेंटाइल आहेत. आम्ही फिजिक्समध्ये फक्त 15 पडलेत. आम्ही जास्त पाडणार आहे. आम्ही मॅथ्समध्ये फक्त 60 पकडलेत मिनिमम. प्रत्येक मुलगा हा आपला 110 च्या पुढे जाणार आहे. तर तुम्हाला गेल्या वेळेस किती मार्क पडले होते मला सांगा बघा आणि त्यावेळेस पर्सेंटाइल किती होतं बघा आणि सगळ्यात इम्पोर्टंट आता माझ्याकडे की नाही हा स्टुडंट आहे जो बसलाय समोर. माझ्याकडे हा स्टुडंट आहे ज्या दोघांची नावं ए न सुरुवात होणार होते लक्षात घ्या. ओके. हे दोघंही रिपीट करतायत. माझ्याकडे हा पण स्टुडंट बसलाय की त्याला 94 पर्सेंटाइल होते. त्याला चांगलं कॉलेज भेटलेलं आहे. TFWS मधून ऍडमिशन झालेलं आहे. या तिघांनी मान्य केलंय कोणती गोष्ट ह्याचं जाऊ दे. हा इथं ऑफलाईन होता. ही नवीन आलेत मुलं. ह्यांनी मान्य केलंय, की जेव्हा आता ह्यांनी प्रॅक्टिस सुरू केली ना, कमबॅक बॅचमध्ये, तेव्हा त्यांच्या लक्षात आलेलं आहे कोणती गोष्ट, की आम्ही गेल्या वर्षी एवढा अभ्यास केलाच नव्हता. टेक्स्टबुकमधला प्रश्न येतो हे माहितीच नव्हतं. ओके. आम्ही वेगळंच अभ्यास करत बसलो होतो. वेगवेगळे हायर लेव्हलचे बुक्स सोडत होतो. पी-वाय-क्यू सॉल्व्ह करत होतो. त्याचा तणाव घेत होतो. किती अवघड प्रश्न आहेत असं वाटत होतं. पण आता नाही ना. आता मी तुम्हाला सांगू का? मी तुम्हाला सांगितलंय ना, विश्वास ठेवा ना. टेक्स्टबुक परफेक्ट जेव्हा तुम्ही करणार, प्रत्येक गोष्ट तुम्हाला जमणार आहे, तेव्हा थोडासा वेगळा प्रॉब्लेम आल्यावर का नाही जमणार? का नाही जमणार? तर मी क्लिअरली सांगतो तुमच्या आणखीन एका प्रश्नाचं उत्तर देतोय. मी ऑलरेडी XYZ ओके ची बॅच घेतलेली आहे. त्या सरांची बॅच घेतलेली आहे. आता मी तुमची बॅच कशी घेऊ? मी सांगतो माझ्या ऑफलाईन माझ्या त्या बॅचमध्ये ढिगानं फ्री व्हिडिओ आहेत. बघा, अभ्यास करा, पालकांशी बोला. का तुमचे पालक नकार देतील? नाहीच देऊ शकत लक्षात घ्या मी तुम्हाला सांगतो. तुम्ही अभ्यास कमी पडताय. ऑलरेडी 2 बॅचेस घेतल्यात आणि दिवसभर तुम्ही फिरताय. ओके. टाईमपास करताय, मित्रांच्या बरोबर एन्जॉय करताय. नाही अजून जरा मूड आणि मी एका मूर्ख मुलाला भेटलो होतो बरं का. मी त्याला ॲडमिशन दिलं. अजून मूड नाही आला. मूड आल्यावर मी स्टार्ट करणार आहे. अरे कधी त्याचा मूड यायचा? हां, आता ड्रॉप घ्यायचा डिसिजन घेतलाय ना, नाही माझं तसं असतं. मला ते फिलिंग आल्याशिवाय, मला मूड आल्याशिवाय अभ्यास होत नाही. उपयोग नाहीये याचं लक्षात घ्या. करा अभ्यास, करा अभ्यास. नंबर माझा दिलाय. परत लास्टच्या स्लाइडवर नंबर देऊन ठेवतोय. ओके. बरे-वाईट आम्हाला पण चांगले-वाईट अनुभव येतात बरं का. काही मूर्ख मुलं असतात. तुम्ही पण YouTubeवर बघताय ना, आता कालच्याच लाईव्हमध्ये एका मुलानं अतिशय खराब कमेंट केलं होतं. रिमूव्ह केलं. एका मुलाने कमेंट पण लगेच केलं होतं, "सर याला लक्ष देऊ नका." नाही लक्ष देणार. बऱ्याच वेळा मी ऑब्झर्व्ह केलंय बरं का. बॅचमध्ये ॲडमिशन पण नसतंय, पण बॅचविषयी खराब बोलतायत. अरे बघा तरी तुम्ही डेमो लेक्चर्स बघा तरी. मी तुम्हाला सांगतो 24वं वर्ष आहे माझं ऑफलाईनमध्ये मी शिकवतोय. खूप छान रिझल्ट लागलेले आहेत. पण आता माझ्या लक्षात काय आलं मी तुम्हाला सांगतो. अशी कठोरपणे तुमच्याशी वागावं लागतंय, तेव्हा रिझल्ट मिळतोय. हां, प्रसंगी मारावं लागतंय, ओरडावं लागतंय. आता ऑनलाईनमध्ये हे करता येत नाहीये मला मान्य आहे. पण इथं मला तुम्हाला ती हात जोडून रिक्वेस्ट करायची आहे. इच्छा असेल करायची तर जॉइन व्हा. नाहीतर पालकांची परत एकदा वर्षभर फसवणूक करू नका. हां, करू नका. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो मॅडम अशी बरीचशी मुलं मी बघितलेत. नाही मला IITतच जायचंय, मला JEEतच जायचंय, माझं NDA स्वप्न आहे. आहे ना स्वप्न पण तू प्रयत्न करतो का? विनाकारण गॅप घेऊन काय उपयोग आहे? आता मी तुम्हाला सांगतो. मी असे YouTube चॅनलवर बघितलेत बरं का. प्रॉपर आहेत बरं का. डेली व्हिडिओ अपलोड करतात, की दिवसभर काय-काय केलं सांगतायत लक्षात घ्या. ओके. माझी इच्छा आहे, की आहे चांगली गोष्ट आहे. पण त्याला किती वेळ जातो ह्या गोष्टीला? आता मी पण YouTubeवर व्हिडिओ अपलोड करतोय. मला माहिती आहे ना, वेळ लागतोय त्या गोष्टीला ना. मग ते केलं पाहिजे का? केलं पाहिजे. तुमची आवड असेल करा. पण मी तुम्हाला सांगतो, सगळा अभ्यास करून ते करा. ओके. दिखावा कुठलाही नको आहे लक्षात घ्या. आणि हो, फॅन आर्मी असते बऱ्याच लोकांची बरं का, की मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या YouTube कम्युनिटीमध्ये चांगली गोष्ट कुठली आहे माहिती आहे का? कुणाचे कुणाशी वाद नाहीयेत. त्यामुळे तुम्ही ते डोक्यातून काढून टाका. तुमचा अभ्यास करा आणि कमबॅक बॅच लवकर जॉइन करा. ऑल द बेस्ट.